नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचा विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र। यामधला हा जो नागरी शास्त्र भाग आहे यातला दुसरा जो धडा आहे संविधानाची उद्देशिका, या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। तर हा धडा शाळेमध्ये तुमचा शिकवून झाला असेल तर याचा आपण आता स्वाध्याय कसा सोडवायचा हे बघूयात। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा। चला, पहिला प्रश्न आहे शोधा आणि लिहा। या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक कोड दिलेला आहे, शब्द कोड आहे। तर याच्यामधले आपल्याला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे। तर हे आहे ते कोड। तर त्यामध्ये प्रश्न पहिला काय दिला आहे बघा, देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे। तर त्यासाठी इथं आहे बंधुभाव। तर आपण उत्तरामध्ये दिलेला आहे बंधुभाव। दुसरा, राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, लोकशाही। तर कोड्यामध्ये बघा कुठं आहे लोकशाही, लोकशाही तर इथं आहे बघा, हे असं तिरक दिलेलं आहे लोकशाही। तिसरा आहे उद्देशिकालाच म्हटले जाते। तर त्याला काय म्हटलं जातं, सरनामा असं म्हटलं जातं। कोड्यामध्ये कुठं आहे हे बघूयात आपण। इथे आहे बघा कोड्यामध्ये वरून खाली सरनामा। आणि आता चौथं, सर्व धर्मांना समान मानणे, म्हणजेच काय आहे विद्यार्थ्यांनो, धर्मनिरपेक्ष, म्हणजे सगळ्या धर्मांना समान वागणूक, समान मानणे। आणि कोड्यामध्ये आहे, इथं आहे बघा पहिल्याच त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष। तर अशा प्रकारे आपण हे कोड सोडवलेलं आहे। चला, आता पुढचा प्रश्न बघणार आहोत आपला दुसरा, लिहिते होऊया। त्यातील पहिलं, धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? तर याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे। पहिला पॉइंट, धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते। त्यानंतर दुसरं, कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही, म्हणजे हा एक धर्म आणि तो त्या राज्याचा धर्म असं मानलं जात नाही। तर तिसरं, नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा मिळते। जे कोणी नागरिक असतील त्यांचा जो काही धर्म असेल त्या त्या धर्मानुसार ते त्यांचे पालन करण्याची त्यांना मुभा असते। आणि चौथा आहे, नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही। तर कोणताही धर्म असू दे, त्या धर्मानुसार माझा धर्म तुझा धर्म अशा प्रकारे, किंवा माझा धर्म श्रेष्ठ तुझा धर्म श्रेष्ठ, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव करता येत नाही। या प्रकारच्या तरतुदी या आहेत। दुसरा प्रश्न, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? तर हा प्रश्न खूप सोपा आहे विद्यार्थ्यांनो, तसेच हा प्रश्न महत्वाचा सुद्धा आहे। त्यामुळे मी इथं काय करते, इम्पॉर्टंट असं लिहिते। तर हा प्रश्न 1 मार्क्सला विचारला जातो, राईट। तर याचं उत्तर बघा, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? तर पहिला पॉइंट, वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात। वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे, हीच पद्धत म्हणजेच प्रौढ मतदान पद्धत होय। तर दुसरा, हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत।
हा जो अधिकार आहे वयवर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर मतदानासाठी त्याचे शिक्षण काय आहे, त्याचा धर्म कोणता आहे, त्याची जात काय आहे, या कुठल्याही गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. तर तिसरा मुद्दा, राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा यामागे उद्देश असतो. तिसरा प्रश्न, आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात? तर चला बघू याचं उत्तर. पहिला पॉइंट, भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे. दुसरं, या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिक जो कोणी आहे तो स्वतःचे किंवा आपल्या कुटुंबाचे उपजीविका करण्यासाठी किंवा त्यांचे पालन पोषण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तो काम करू शकतो. आणि दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्यांवर मात करणे हा यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न चौथा यातील समाजात व्यक्ती प्रतिष्ठा कशी निर्माण होईल? पहिला पॉइंट, व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान मिळणे होय. दुसरा आहे, समाजामध्ये सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने व सन्मानाने वागले पाहिजे. आणि तिसरा आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्कांचा सन्मान करेल तेव्हा समाजात व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल. तर आता आलेला आहे प्रश्न तिसरा, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे? तुमचे मत लिहा किंवा सांगा असे लिहिलं आहे. तर चला बघू त्याचं विद्यार्थ्यांना उत्तर कसं देता येईल. पॉइंट पहिला आहे, संविधानाने सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग प्रत्येक नागरिकाने आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी करावा. दुसरा आहे, स्वातंत्र्याचा उपयोग करून समाजातील चांगल्या तसेच वाईट गोष्टींवर आपले विचार मांडावेत. त्यानंतरचा मुद्दा आहे, स्वातंत्र्याचा उपयोग करून सामाजिक मदत करावी. चौथा आहे, स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्या मनाप्रमाणे वागणे योग्य नाही. आपल्याबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी. तर बघा, व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहेत या प्रश्नाची उत्तरामध्ये. आता प्रश्न चौथा, संकल्पना स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि अजून सुद्धा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. त्यातला पहिला आहे समाजवादी राज्य आणि याचं उत्तर बघा. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो आणि संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याला म्हटलं जातं समाजवादी राज्य. दुसरा आहे समता. तर बघा याचं उत्तर, संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिली आहे. दुसरा मुद्दा, जात, धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा
समान असेल. सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान प्राप्त होतील. चौथा आहे व्यक्ती व्यक्तीत उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय. तिसरा आहे सार्वभौम्य राज्य. तर हे जे आहेत, पहिला काय दिलेला आहे बघा, समाजवादी राज्य, त्यानंतर आहे समता, तिसरा आहे सार्वभौम्य राज्य. तर यातला कुठला ना कुठला याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे तिन्ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचे विद्यार्थ्यांनो. 2 मार्क्ससाठी टिपा लिहा, यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सार्वभौम्य राज्य बघा उत्तर, एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच सार्वभौम्य राज्य. कोणत्याही परकीय नियंत्रणाखाली ते राज्य नसले पाहिजे. सार्वभौम्य राज्याचा राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. तिसरा मुद्दा काय आहे बघा, सार्वभौम्य राज्यात जनता सार्वभौम्य असून, या ठिकाणी असून असा आहे, असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना आहे. आणि चौथा आहे ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हे सार्वभौम्य राज्य बनले. त्यानंतर चौथा आहे संधीची समानता, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. उत्तर बघा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्व मान्य केले आहे. दुसरा, प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी भारतीय संविधानाने दिलेल्या आहेत. या संधी उपलब्ध करून देत असताना नागरिकात जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे. प्रश्न 5वा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे? आणि हा प्रश्न आहे महत्वाचा, मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते. तर चला याचा आपण बघूयात आता उत्तर. तर उत्तरामध्ये पॉइंट पहिला, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. तर शेवट, हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सप्राप्त अर्पण करीत आहोत या शब्दांनी होतो. दुसरा मुद्दा, आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य आहे, या ठिकाणी साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे. तिसरा, भारताचे एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तर अशा पद्धतीने आपण याचं उत्तर दिलेलं आहे. 2 मार्क्सला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबरच आपल्या या दुसऱ्या पाठाचा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.